नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. याचं मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चालला 102वा. प्रकरण चाललंय 12वं. चितावणिकव अंग. दोहे आहे 53 ते 55. प्रथम आपण 53वा दोहा ऐकूयात. कबीर हद के जीवसु हित करी मुखा न बोले, जे लागे बेहद सु तिनसु अंतर खोले. कबीर हद के जीवसु हित करी मुखा न बोले, जे लागे बेहद सु तिनसु अंतर खोली. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. हद के जीव सु म्हणजे संसाराच्या हद्दीत राहणाऱ्या मनुष्याबरोबर. दोह्याचा अर्थ बघूयात. कबीर म्हणतात की मायेने लिप्त झालेल्या संसारी जीवांबरोबर कधीही गोष्टी करू नकोस. उलट जो त्या असीम प्रभूमध्ये लीन आहे त्याच्याजवळ आपलं मन उघड कर. कबीरांनी इथे हद आणि बेहद शब्दांचा प्रयोग क्रमशः संसार आणि राम यांच्यासाठी केलेला आहे. कबीर सांगतात की सांसारिक विषयात मग्न असलेल्या लोकांशी तू बोलू सुद्धा नकोस. अर्थातच त्यांच्या सहवासात तू राहू नकोस, कारण ते मायेच्या आकर्षणात लिप्त असतात. सतत सांसारिक गोष्टीच ते करत असतात. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मनात सांसारिक गोष्टींचंच आकर्षण निर्माण होतं. तेव्हा अशा लोकांची संगत तू करू नकोस. त्यांच्या सहवासात राहणं म्हणजे धोका पत्करणंच आहे. मग संगत कोणाची करायची? तर जे संत त्या बेहद अशा रामावर प्रेम करतात, त्या रामाशी जे जोडले गेलेले आहेत त्यांच्या सहवासात तू राहा. त्यांच्या संगतीने तुझ्याही मुखात रामनाम येईल आणि तुझं मायामय जीवन पालटून जाईल. म्हणून अशा संतांच्या जवळच तू आपलं मन मोकळं करावंस. आता आपण ऐकूयात मराठी साखी. संसारी जीवांची संगत नको ऐकणे बोल, त्या संतां संगे करी हित गुज ज्यांचे रामी प्रेम. संसारी जीवांची संगत नको ऐकणे बोल, त्या संतां संगे करी हित गुज ज्यांचे रामी प्रेम. पुढचा 54वा दोहा ऐकूयात. कबीर केवल राम की तू जिनी छाड़े ओट, घन हरणी बीच लोई जू घनी सहे सिर चोट. कबीर केवल राम के तू जिन छाड़े ओट, घन हरणी बीच लोई जू घनी सहे सिर चोट. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. ओट. ओट म्हणजे आश्रय. घण. घण म्हणजे लोखंडाचा मोठा हातोडा. अहरिणी म्हणजे ऐरण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे जीवात्म्या, तू रामाचा आश्रय सोडूच नकोस, आसरा सोडू नकोस. एकतर ऐरणीवर असलेल्या लोखंडाला जसे घणाचे घाव सहन करावे लागतात, त्याचप्रमाणे डोक्यावर दुःखाचे आघात सहन करावे लागतील. कबीर जीवाला रामाचा उपदेश करतायत. केवळ रामच जीवाला या संसारातून तारू शकतो, तेव्हा त्याचाच आश्रय करावा. नाहीतर मग सांसारिक दुःखाचे आघात सहन करावे लागतात. त्यासाठी कबीर लोखंडाचा दृष्टांत देत आहेत.
ऐरणीवर ठेवलेल्या लोखंडाला घणाचे घाव सहन करावे लागतात, तशी अनंत दुःख जीवाला सहन करावी लागतात. तेव्हा रामपथावर चालणं हाच एक या संसारातून सुटण्याचा मार्ग आहे. आता आपण मराठी साखी ऐकूयात. नको सोडू आश्रय रामाचा, धरी तू त्याचा हात. ऐरणीवरी लोह जे असे, सहतसे घणाघात. नको सोडू आश्रय रामाचा, धरी तू त्याचा हात. ऐरणीवरी लोह जे असे, सहतसे घणाघात. पुढचा 55वा दोहा ऐकूयात. कबीर केवल राम कही, सही गरीबी झाली. कूड बड़ाई कूडसी, भारी पडसी काल्ही. कबीर केवल राम कही, सही गरीबी झाली. कूड बड़ाई कूडसी, भारी पडसी काल्ही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. झाल्ली, झाल्ली म्हणजे सहन कर. कूड व्यर्थ किंवा खोटी. काल्ली गत दिवस. पडसी पडशील. भारी भारामुळे किंवा ओझ्यामुळे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे जीवा, केवळ रामाचंच नाव घे आणि गरिबीचं दुःख सहन कर. मोठेपणा हा तर खरं व्यर्थच आहे. तो मनुष्याला पतितच करत असतो. मनुष्य जे आहे त्यात सुख मानत नाही आणि सतत आयुष्यभर धनाच्याच मागे लागलेला असतो. त्याला वाटतं की पैशातच केवळ सुख आहे, पैशातच सुख मिळतंय. पण हे धनाचे जहाज भवसागरात बुडवणारं आहे. धनालाच सार सर्वस्व मानून जो मनुष्य रामाची उपेक्षा करतो, त्याला कालांतराने मोठी दुःख सहन करावी लागतात. आणि म्हणूनच कबीर अशा जीवांना जागृत करत आहे. आता आपण ऐकूयात मराठी साखी. आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत. स्मरण करी केवळ रामाचे, असे जरी निर्धनता. धन जहाज ते कसे वाचवी, भवसागरिया बुडता. स्मरण करी केवळ रामाचे, असे जरी निर्धनता. धन जहाज ते कसे वाचवी, भवसागरिया बुडता.